नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 23 हप्ते हे मिळालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना आतुरता आहे 24व्या हप्त्याची। आता हे 24व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच या योजनेमध्ये सरकारने नवीन अट कोणत्या प्रकारची घातलेली आहे तेही आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर आता सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये केले जातात। प्रत्येक हप्त्याला 2,000 रुपये मिळतात। मित्रांनो, 23वा हप्ता आणि 24व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती। नुकताच आता 23वा हप्ता हा 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। आता शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, या 24व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार ते हे आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, ही योजना 31 जुलै 2026पर्यंत मंजूर ठेवण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM किसान योजना 2026 आणि 27, 30 आणि 31 पर्यंत 3.15 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या मनात योजना बंद होण्याची भीती दूर झाली आहे। अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, परंतु 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर नसतानाही त्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। मित्रांनो, काही वृत्तांनुसार 24वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, जसे की अन्यथा त्यांना हप्ता मिळणार नाही। तसेच ॲग्रिस्टॅग नोंदणी आणि EKYC 24व्या हप्त्यासाठी बंधनकारक करत असण्याची शक्यता आहे। मित्रांनो, वृत्तांनुसार 24वा हप्ता मिळण्याची शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामं पूर्ण करणं गरजेचे आहे। ही योजना 2019मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक हातभार लावणे हा आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते। मित्रांनो, या योजनेला 2031पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तुम्हाला EKYC करणं बंधनकारक आहे। तुमचे बँक खाते मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे। आधार लँड सीडिंग असणं देखील अत्यंत गरजेचं आहे। आणि ज्या शेतकरी कर भरतात, सरकारी नोकरीवरती आहेत किंवा कोणत्याही संस्थात्मक याच्यामध्ये काम करतात, जॉब करतात, त्यांना या योजनेच्या माध्यमातून पैसे मिळणार नाहीत। परंतु जे शेतकरी खरोखरच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी दिलेली सर्व कामं पूर्ण करावीत, जेणेकरून हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। तर मित्रांनो, आता या 24व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जमा केले जाऊ शकतात। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।